ज्ञानेश्वर महार. धन्यवाद सभापती महोदय. 260च्या प्रस्तावावर बोलण्याची अनुमती आपण मला या ठिकाणी दिली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांच्या बाबतीत शिक्षकांचे निकष आरटी कायदा या संदर्भात या ठिकाणी आपण बरेच सदस्य या ठिकाणी बोलले आहेत. मी खरोखरच पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करेन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सुरेखाताई पवार आणि आमचे धडाडीचे शिक्षण मंत्री हे सातत्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांना न्याय देण्याचं काम करत आहेत. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चालत यात शासनाचा दोष नाहीये. आपण सगळेजण इथे बसलेले मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकून आलो आहोत. आजची परिस्थिती काय आहे, पालकांची मानसिकताही बघितली पाहिजे. पर्याय झालेले आहेत आणि ते पर्याय लोक निवडायला लागले आहेत. म्हणूनच खऱ्या अर्थाने मराठी माध्यमाच्या शाळांवर परिणाम होत चालले आहे. ही जबाबदारी एकट्या शासनाची नसून मला असं वाटतं प्रत्येक पालकाची आहे की माझी शाळा, माझी मराठी माध्यमाची शाळा टिकली पाहिजे. याकरता प्रत्येक पालकाने पुढे यायला पाहिजे. आज मी माननीय शिक्षण मंत्री महोदयांचं अभिनंदन करेन की त्यांनी स्वतः त्यांची नातवंड मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवलेली आहेत. मला वाटतं चंद्रपूरचे IAS ऑफिसर दोघंही पती पत्नी आहेत. त्यांनी सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना टाकल्याचं कारण का, तर मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत, त्याचा आदर्श संपूर्ण राज्याने घेतला पाहिजे. याच करता माननीय मंत्री महोदय आणि त्या IAS ऑफिसरांनी घेतला निर्णय कौतुकास्पद आहे. शासन नंदुरबारचे जिल्हाधिकारी बरोबर शासनाने काय काय केलं आहे, तर पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान निपुण महाराष्ट्र नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत बालकांना भाषिक आणि गणितीय क्षमता वाढवण्याकरता निपुण महाराष्ट्र म्हणून कार्यक्रम उपक्रम राबवला आहे. यामध्ये पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य आणि खेळातून शिक्षण नाविन्यपूर्ण पद्धती वापरली आहे. म्हणून त्या खऱ्या अर्थाने शिक्षणाचा दर्जा हा वाढत जाणार आहे. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या अगोदर कधी हा उपक्रम आपल्याला दिसला नाही, पण ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला शाळांमधलं वातावरण सुधारलं पाहिजे, शाळांमध्ये स्पर्धा पण लागली पाहिजे, त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री सुंदर शाळा म्हणून उपक्रम राबवला आणि त्या धर्तीवरती राज्यातील अनेक शाळांना शासनाने बक्षीस दिले आहेत आणि त्या माध्यमातून अनेक शाळा या सुंदर शाळा म्हणून झाल्या आहेत. वाचन, संस्कृती आणि भाषण विकासावरती शासनाने दर शनिवारी उपक्रम राबवला गेला आहे. डिजिटल शाळा आणि तंत्रज्ञान याकरता स्मार्ट वर्गखोल्या झाल्या पाहिजेत. म्हणून शासनाने विद्यार्थी हिताकरता, गुणवत्ताकरता सातत्याने प्रयत्न केले आहेत. व्यवसायभूमिक शिक्षण आणि क्रीडा संकुले, PM श्री शाळा असेल, आदर्श शाळा असेल, शाळांना पिंक रूम असेल, अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सगळ्या मुलांना एकसारखा गणवेश असला पाहिजे, याकरता शासनाने उपक्रम राबवला आहे. आता मगाशी वारे गुरुजी आणि गावित गुरुजीच्या बाबतीत आपण या ठिकाणी बोललो आहोत. खरोखरच वारे गुरुजी आणि गावित गुरुजी यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतलाच पाहिजे. मी तर सभापती महोदय आपल्याला विनंती करेन की वारे गुरुजी आणि गावित गुरुजी यांना खरोखर एक आपण ब्रँड अँबॅसेडर नेमलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून राज्यातील शाळांना जिथे जिथे विद्यार्थी संख्या कमी होते, काही अडचणी येतात, त्या ठिकाणी त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेऊन त्यांच्या मार्फत अनेक शिक्षकांना ट्रेनिंग देऊन असे हजारो वारे गुरुजी आणि गावित गुरुजी तयार करण्याची गरज आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागातील ज्या शाळा आहेत त्या शाळांमधली पटसंख्या कमी होत चालली आहे. मागच्या वेळेला आम्ही सगळ्या आमदार महोदयांनी, मंत्री महोदयांच्या सोबत उदयजी सामंत साहेब आणि नितेशजी राणे साहेब यांनी दोघांनी पुढाकार घेतला आणि डोंगराळ आणि दुर्गम भागातल्या ज्या शाळा आहेत तिथे पटसंख्या कमी होत चालली. सभापती महोदय, शिकलेला मनुष्य त्या दुर्गम आणि डोंगराळ भागात राहायलाच तयार नाहीत. शिकलेला मनुष्य कुठेतरी बाहेर शहरामध्ये जातो, त्यामुळे त्या गावातील लोकसंख्या कमी झाली आहे. पण तिथली शाळा वाचावी याकरता विद्यार्थी संख्येचा निकष कमी करावा, त्या 10ची निकष त्या ठिकाणी केलेला आहे. पण तो निकष पूर्वज जर पुढे ठेवला तर या सगळ्या शाळा टिकतील असं आम्हाला वाटतंय. RT 2009ला आलं, कायदा त्यावेळेला आलेला आहे. त्या संख्येवर पूर्वी काय व्हायचं की विद्यार्थी संख्या 30 असेल तर त्यावर एक शिक्षक आम्हाला 5वी पर्यंत 30, 6वी ते 8वीला 35, 9वी 10वीला 40.
अशा प्रमाणामध्ये आम्हाला शिक्षक मिळतो. विद्यार्थी कमी झाले की शिक्षक सरप्लस होतो, पण वाढणाऱ्या संख्येवरती पण शिक्षक मिळाला पाहिजेत. याकरता शिक्षकांची शाळांची गुणवत्ता सुद्धा वाढेल. म्हणून जे शिक्षक मंत्री महोदय आता या ठिकाणी होतेच, तर त्यांना माझी विनंती राहणार की वाढणारा शिक्षक सुद्धा दिला गेला पाहिजे. आरटीच्या कायद्यामध्ये बघा 25% प्रवेश दिले जातात. आता हे 25% प्रवेश दिल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम झालेला होता. आपल्याला माहिती त्याची प्रतिपूर्ती आहे ती फार मोठ्या प्रमाणावर थकलेली आहे. ती जर शासन अजून 2च मिनिटं झाली साहेब, शासनाने जर ती प्रतिपूर्ती 10 मिनिटं बोलू द्या, पहिल्यांदाच बोलतोय, वॉर्निंग दिली. 10 मिनिटं बोलण्याची आपण परवानगी द्यावी. 2,900 कोटी रुपये थकले आहेत. ते केंद्र शासनाकडनं जर आपल्याला लवकरात लवकर मिळाले तर मला असं वाटतं की आरटीए प्रतिपूर्तीचे जे काही थकलेलं बिल आहे ते सगळ्या शाळांना आपल्याला देता येईल. त्याचबरोबर थोडंसं मध्यंतरी 25% प्रवेशामध्ये काहीतरी अडचण निर्माण झाली, त्याच्यात काहीतरी घोटाळा सुद्धा आहे असं म्हटलं आहे. त्याच्यावरती मंत्री महोदयांना माझी विनंती राहणार की त्याची थोडी सखोल चौकशी केली गेली पाहिजे. योग्य मुलाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे, याकरता आपण चौकशी करावी. टीईटीच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोललो आहोत. टीईटीचा पेपर फुटला या संदर्भात सकाळी या ठिकाणी सर्वांनीच या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं, आम्हाला बोलता आलं. पण टीईटीचा पेपर फुटणं खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. पण याला नुसतं शासनाला जबाबदार धरलं नाही पाहिजे. मला असं वाटतं यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेमध्ये जो कोणी काम करणार असेल त्या यंत्रणेकडे जर दोष झाला असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. एवढंच नाही तर त्यांना मोक्का पण लावला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि यामुळे काय होतं की शासनाचं नाव खराब होत आहे. शासन सगळ्या गोष्टी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताच्या असतील, शिक्षकांच्या हिताच्या असतील करण्याचा प्रयत्न करत असतो, पण याला गालबोट लावण्याचा जो कोणी प्रयत्न करत असेल त्याच्यावर कडक शासन हे झालंच पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. अर्धवेळ शिक्षक आहेत त्यांना पूर्णवेळ करण्याकरता, त्यांचं उन्नयन करण्याकरता शासनाने पुढाकार घ्यावा. त्यांचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. 15-15, 20-20 वर्षापासून काम करणारे शिक्षक आहेत. पटसंख्या कमी झाली की तो शिक्षक सरप्लस होतो, तर त्याला सरप्लस किंवा अतिरिक्त होता किंवा त्याची सेवा समाप्त न करता त्याला संरक्षण द्यावं. या प्रकारे अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करत आहे. टप्पा अनुदानाच्या संदर्भात विक्रम काळे साहेबांनी सांगितलं, खरं आता आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. 80% लोक गेलेत, तर त्यांना आता 100%चा लवकरात लवकर टप्पा द्या अशी विनंती आहे. त्रुटीपूर्तता केलेल्या ज्या शाळा आहेत, ज्या 30 दिवसात त्यांनी त्रुटीपूर्तता केल्या होत्या, त्यांचा जो राहिलेला टप्पा आहे तो मानवी टप्पा त्यांना दिला गेला पाहिजे. शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येअभावी काही शाळांना अनुदान राहिलं आहे, पण आज त्यांची पटसंख्या आहे तर त्यांना सुद्धा अनुदान दिलं गेलं पाहिजे. पद दुरुस्ती असेल किंवा वाढीव पदं असतील त्याच्या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे, त्यांना सुद्धा न्याय दिले गेलं पाहिजे. 1100 कोटी रुपयाचं अनुदान शासनाने पहिल्या टप्प्यात दिलं, 900 कोटी रुपयाचं अनुदान शासनाने दिलं आहे, पण आता आलेलं आहे त्या दिलं पाहिजे. पद दुरुस्ती असेल किंवा वाढीव पदं असतील त्याच्या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे, त्यांना सुद्धा न्याय दिले गेलं पाहिजे. 1100 कोटी रुपयाचं अनुदान शासनाने पहिल्या टप्प्यात दिलं, 900 कोटी रुपयाचं अनुदान शासनाने दिलं आहे, पण आता एक टप्पा देऊन 100% अनुदान त्यांना देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या टप्प्यावरच्या शाळा आहेत त्यांना NPS योजना लागू करून भविष्यामध्ये त्यांना कुठेतरी एखादी पेन्शन योजना लागू होईल का याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे. जुन्या पेन्शनच्या संदर्भात 25/2/2026 रोजी संभाजीनगर खंडपीठाने एक निर्णय दिला आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे जे अंशतः अनुदान आणि विना अनुदानावरचे शिक्षक आहेत त्यांना जुनी पेन्शन देता येईल का. सुप्रीम कोर्टामध्ये जरी दावा असला तरी त्या ठिकाणी म्हटले की यांना देता येईल. या संदर्भात बऱ्याच ठिकाणी सुनावण्या सुरू आहेत. आमची मागणी आहे की अशा 26,000 शिक्षकांना ही जुनी पेन्शन द्यावी, कारण सरकारी कर्मचाऱ्यांना जाहिरात नुसती बघून 2005 पूर्वीची जाहिरात आहे, नियुक्ती जरी 2005 नंतरची असली तरी सुद्धा त्यांना जुनी पेन्शन दिली, मात्र शिक्षकांना त्यात राहिलेत. सभापती 2 मिनिटात संपवतो, तर ती जुनी पेन्शन मिळायला पाहिजे. कला क्रीडा शिक्षक जे आहेत केंद्र स्तरावरचे त्यांना सेवेत सामावून घेतलं पाहिजे. समग्र शिक्षा अभियानातल्या कर्मचाऱ्यांना आपण सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहात. आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेतले कंत्राटी शिक्षक आहेत, ठोक मानधनावरचे शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा सेवेत सामावून घेतलं पाहिजे. माझ्या कुलगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील ज्या शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेत आहेत त्यांना NPS योजना लागू केली गेली पाहिजे. 1-2 एप्रिलला शाळांना सेल्फ फायनान्स करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढला आहे, तो आदेश मागे घेऊन त्यांना अनुदानाची एक संधी दिली गेली पाहिजे असं मला वाटतंय. त्याचबरोबर आश्रमशाळा आणि वसतिगृह हे स्वतंत्र केलं गेलं पाहिजे. 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी आश्रमशाळेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा सेवेत सामावून घेतलं पाहिजे. सभापती महोदय, मला बोलायचं भरपूर होतं पण आपण संधी दिली नाही, हरकत नाही. जेवढा वेळ दिलाय तेवढ्यामध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदय आपण यामध्ये लक्ष घालावं आणि विरोधकांनी ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत त्यांच्या सूचनांचं पण आपण लक्ष द्यावं
आणि सगळ्याच गोष्टी सत्य नाहीयेत, सगळ्याच गोष्टी सत्य नाहीत. निश्चितपणे शासन चांगलं काम करतंय, मंत्री महोदय चांगलं काम करत, त्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो.